ही नेहमी आणि श्रीकृष्णाच्या बरोबरच असते, नेहमी सदैव बरोबर असते. एक श्लोक आमच्या ह्याच्यामध्ये राधा सुधांचा म्हणजे एक श्लोक आमच्या श्लोकामध्ये मंगलाचरणामध्ये रोज येतो. मुलं मंगल म्हणतात आपलं, त्या तो श्लोक कोणता आहे? दोन्ही वेळा असतो. रसोय परमानंद एक एव द्विधा सदा श्री राधा कृष्ण रूपाभ्याम तस्मै तस्मै नमो नमः. रस आनंद आणि एक असून तो दोन ठिकाणी विभागित झालाय, तीच राधा आहे आणि ते तिथे नेहमी असते. तेव्हा यांच्यामध्ये आणि अंतर असं काहीच नाही. तर उद्धवाला ही शंका होती. मग श्रीकृष्ण आणि रोज त्यांची ही सवय, संध्याकाळी एक दिवस आगाशीवर गच्चीवर गेले. उद्धव मागे मागे गेले आणि भागवतामधले प्रसंग असे आहेत बघा, आणि दिव्य प्रसंग आहेत. एक एक प्रसंग बघा. उद्धव गमनाच्या प्रसंगाला सुरुवात होते आणि उद्धव गमनाच्या प्रसंगाचं आणि पाठ करताना एकनाथ महाराजांना 3 दिवस समाधी लागत असे. औरंगाबाद जिल्ह्यात पैठण नावाचं गाव आहे, तिथे एकनाथ महाराज जात होते आणि हा पाठ करता करता त्यांना 3 दिवसाची समाधी लागायची आहे. आणि यशोदेनी उखाशी श्रीकृष्णाला बांधून ठेवलं होतं. याचा पाठ करताना वल्लभाचार्यांना, जे वल्लभ संप्रदायाचे आहेत ते वल्लभाचार्यांना आणि 3-3 दिवस समाधी लागत होती. असे दिव्य प्रसंग भागवतामधले. आणि अक्रूर प्रसंग जो आपण सकाळी ऐकला, त्यात वृंदावनचे महात्मा पागल होऊन जातात आणि श्रीकृष्णासाठी व्याकुळ होऊन जातात. जाऊन बघा वृंदावनामध्ये अशी अशी वन आहेत की जिथे महात्मा लोक बसलेले आहेत. भावनेने आपण गेलात म्हणजे असं होतं यांच्याजवळ काय नाही, त्यांच्याजवळ काय नाही. ते कधी जेवायला बसलेत, आपण तिथे गेलात आणि सांगितलं की बाबा खूप भूक लागली, भूक लागली, ये इकडे. ते बसवतील, आपल्याला तर सगळं खाऊ घालून देतील तुम्हाला. ते म्हणणार नाही मी अजून खाल्लं नाही म्हणते, त्यांना काय कमी आहे तिथे. असो, तेव्हा उद्धवानी विचार केला, मी आज त्यांना विचारेल, उद्या त्यांना विचारेल. एक दिवस आणि आगाशीवर गेले, तिथे उद्धव मागे मागे गेले. डोळ्यामध्ये अश्रू येत होते आणि कोणाची तरी येण्याची चाहूल लागल्याबरोबर एकदम डोळे पुसून टाकले, डोळे पुसून टाकले आणि उद्धवाकडे बघितलं. उद्धवाने विचारलं, मी येऊ? उद्धवा, तू माझा सखा आहेस. म्हणजे भाऊ असून देखील त्याला भाऊ म्हणत नव्हते, सखा म्हणत होते, मित्र म्हणत होते. येऊ? तू संकोच का करतो? तुला संकोच करण्याची काय आवश्यकता? ये ना. सांगितलं, मला काही विचारायचं आहे. मग विचार. आणि आपण वृंदावन इथे आल्यापासून आपण उदास असता. मी बघितलं इथे आगाशीवरती येऊन आपल्या डोळ्याला आणि धारा लागतात. या ठिकाणी झोपेमध्ये देखील मी बघितलेलं आहे, आपल्या मुखामधनं राधे राधे, हा यशोदा माता, हा ब्रजवासी असे शब्द निघतात. श्रीकृष्णांनी काय सांगितलं बघा, प्रसंग सुरू होताना जे शब्द त्यांच्या हातून निघतात, मुखातून निघतात, ते शब्द प्रसंग पूर्ण होताना निघतील. त्यांनी काय सांगितलं, उधो मोही ब्रज विसरत नाही. म्हणजे मी माझ्या ब्रजभूमीला विसरू शकत नाही. मला माझ्या आईची आठवण येते, मला बाबांची आठवण येते, मला राधेची आठवण येते, मला ग्वालबालांची आठवण येते, मला गायींची आठवण येते, मला माझ्या आणि पशु पक्ष्यांची आठवण येते. उद्धवानी सांगितलं की माझ्या गोपींची आठवण येते. उद्धवानी सांगितलं आता आणि आपल्याला हे सगळं ऐश्वर्य प्राप्त झालेलं आहे, आपण त्या सगळ्या ब्रजवासी लोकांना विसरून जायला पाहिजे. का हो? ऐश्वर्य प्राप्त झालं म्हणजे मनुष्य प्रेमाला विसरून जातो काय? कोणाशी आपण बोलतोय हा उद्धवाने विचार केला. उद्धवा, खूप आपल्याला ऐश्वर्य प्राप्त झालं, आपण आपल्या मुलांना किंवा प्रेमी माणसाला विसरून जाल का? मग
तर सांगितलं, उद्धवा ऐश्वर्य झालं म्हणजे कोणी आपल्या प्रेमी माणसाला विसरतो का? नाही. मी आपल्या मुखामधनं राधे राधे हे शब्द ऐकले. कोण आहे ही राधा? आणि कितीतरी वेळा हा यशोदा माता, हा यशोदा माता. आणि तसं जर बघितलं तर आपण आपल्या आईच्या जवळ आहात. देवकी आपली आई आहे. यशोदेनी केवळ आपल्याला पाळलेलं मात्र आहे. हे ऐकल्याबरोबर श्रीकृष्णाला डोळ्याला धारा लागल्या, ओक्साबोक्षी रडायला लागल्या. आणि काय सांगतात, उद्धवा आज असं बोललास तर बोलला, पुन्हा असं बोलू नको उद्धवा. आणि ज्या देवकीने मला निर्माण केलेलं त्या देवकीचा स्तन देखील हा कृष्ण बघू शकला नाही. देवकीची एकामागून एक 6 मुलं मारली गेली होती. देवकीने वसुदेवांना सांगितलं की 7वा अदृश्य झाला, हा 8वा आपण कुणाकडे नेऊन ठेवून द्यायला, आणि नाहीतर कंसाला मारून टाकेल. ठीक आहे, हा याने कुणाला जरी आई म्हटलं तरी मला एवढं समाधान होईल की हा माझा मुलगा आहे. इतक्या मुलांमधनं मला एक मुलगा माझ्या डोळ्यांनी तर दिसेल. उद्धवा थरथर त्या हाताने देवकीने आपला कृष्ण वसुदेवांच्या हातात देऊन टाकला. देवकीचा स्तन देखील या कृष्णाने बघितला नाही आणि वसुदेवानी तो आणि यशोदेच्या जवळ देऊन ठेवला. उद्धवा आज यशोदा आणि तुझ्या समोर जो कृष्ण बसलेला आहे तो देवकीने निर्माण केलेला असेल, पण यशोदेच्या दुधावर पाळलेला कृष्ण. आज तुझ्या समोर बसलेल्या कृष्णाच्या रोम रोमामध्ये यशोदेचं दूध आहे. उद्धवा माझी यशोदा डोळ्यामध्ये प्राण घेऊन माझी वाट बघत बसलेली आहे. तेव्हा उद्धवा सांगितलं, मला आपण क्षमा करा. म्हणून मी आपल्याला एवढं सांगितलं की उद्धवा, आणि आपण आता यांना विसरायला पाहिजे, एवढं ऐश्वर्य प्राप्त झालं. उद्धवा प्रेम अन्योन्य असते, ते प्रेम करतात, मी देखील प्रेम करतो. जर आणि एकमेकाला विसरायचं असेल तर उद्धवा त्यांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून माझं आहे. याच्याकरता एक उपाय आहे. उद्धवानी सांगितलं, मग उद्धवा ते आणि माझं एक, तू वेदांती आहेस, तू तिथे जाऊन त्या ब्रजवासी लोकांना तुझा वेदांत सांग आणि तुझ्या आणि जे वेदांत आहे त्यांना सांग. आणि तुझा जो वेदांती परमेश्वर आहे तो त्यांच्या हृदयामध्ये आणि उत्पन्न करून दे. म्हणजे तुझ्या परमेश्वराचं ज्ञान त्याला झालं म्हणजे ते अनायासेच मला विसरतील. ते मला विसरले की मी देखील विसरून जाईल. उद्धव काय म्हणतात, माझा वेदांत त्या अनपढ ब्रजवासियांना समजेल. हे काय आहे? अहंकार आहे. अनपढ आणि उद्धवा अनपढ, त्या अनपढ ग्रुपी माझा वेदांत समजू शकतील. बघा वेदांताचे 2 प्रकार आहे. एक बंद वेदांत आहे आणि एक उघडा वेदांत आहे. उद्धवाचा वेदांत उघडा बंद वेदांत आहे आणि ब्रजवासी लोकांचा वेदांत उघडा वेदांत आहे. दोन्ही वेदांत आपल्या पुढे आता ठेवले जातील. तेव्हा आणि हे वेदांती उद्धव त्या अनपढ गोपींना माझा वेदांत समजेल. मनातल्या मनात हसले. आता कोण अनपढ आहे हे आपण बघा. जी गोष्ट गोपींना प्राप्त झालेली होती ती उद्धवाला देखील प्राप्त झाली नव्हती. तेव्हा आणि ठीक आहे, मग तर आपण म्हणता तर मी जातो, त्यांना अनपढ म्हणू नको. श्रीकृष्ण काय म्हणतात, इथे श्लोक आहे, ता मन मनस्का मत प्राणा मदर्थे त्यक्त दहिका. त्यांनी आपलं मन मला दिलेलं आहे, आपले प्राण मला अर्पित केलं. मदर्थे त्यक्त दहिका, माझ्या करता देहादिकाच्या सगळ्या सुखांचा त्यांनी त्याग केलेला आहे. ठीक आहे, आपण म्हणता मी जातो, उठले, घाई करू नकोस. असा जर तू गेला तर तुझ्याशी कोणी ब्रजवासी बोलणार नाही. विचित्रच आहे उद्धव, मी एवढा ज्ञानी माझ्याशी बोलणार नाही. नाही, मोठा ज्ञानी इथे भागवत सांगायला येऊ द्या. एकदा आमचं भागवत सुरू होतं एका ठिकाणी, ही काहीच गर्दी नाही, पुष्कळ हजारो लोक होते. काही वेदांती बसले होते, किती आणि एक 10-20. त्यांना जरा समोर बसवलं होतं आयोजकांनी. हे तर ते तिथे बसले होते
त्यांनी सांगितलं, महाराज थोडस वेदांतावर बोललात तर बरं होईल. आम्ही सांगितलं ठीक आहे. आम्ही सुरुवात केली एका वेद वाक्याला को यु यम आणि ब्रह्म सत्य जगन मिथ्या, इथून सुरुवात केली. काही वेदांतावर बोलायला लागल्या बरोबर, आणि गर्दी सगळी कमी, लोक उठून जायला लागले. 15 मिनिट झाले, 20 मिनिट झाले, अर्धा तास झाला. आयोजकांनी येऊन सांगितलं, महाराज सगळे लोक उठून जात आहेत. का बरं जातात? सांगितलं. ते म्हणतात आज महाराज काय सांगतात काही समजतच नाही आम्हाला, बसायचं कशाला. पण महाराज तर आणि किती चांगलं सांगतात म्हणाले आमच्या सगळ्यामध्ये, आणि बरोबर मनामध्ये आमच्या पूर्ण ठसून जाते इथे. म्हटलं त्यांना सांगितलं हा वेदांत आहे, हा तुमचा वेदांत आहे. वेदांत सगळ्यांकरता नाही. वेदव्यासांनी भागवत कशा करता लिहिलं? त्यांनी काय सांगितलं की ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, एक वेद एकच होता पूर्वी. एका वेदाचे 4 वेद व्यासांनी केले. आपले जेमिनी, सुमंतू, पैलू आणि वैशंपायन यांच्या द्वारा करून घेतले ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आणि मग तरी देखील मनाला शांती नव्हती. आपण पहिल्या दिवशी ऐकलं, मन अशांत होत. नुसता वेदांत तुम्हाला सुख देणार नाही. नारदांनी काय सांगितलं? बालकृष्णाच्या लीलांचं आणि तुम्ही चिंतन करा आणि ध्यान करा. तेव्हा तर त्यांनी उद्धवाला सांगितलं तुझा आपण सांग, असा जर गेलात तर कोणी तुझ्या बरोबर बोलणार नाही. आश्चर्य वाटलं. तू माझा रथ घेऊन जा. म्हणजे माझे घोडे, माझा रथ बघितल्यानंतर त्यांना वाटेल की तू माझा सखा आहे. मी माझा पितांबर तुला देतो प्रसादी म्हणून, तो नेसून जा. माझ्या अंगावरची शाल तुला देतो, ती घेऊन जा. माझ्या गळ्यामधली वैजयंती माळ ती देतो. माझा पितांबर, माझी शाल, माझी माळ बघितल्यानंतर त्यांना वाटेल की तू माझा अंतरंग सखा आहेस. मग बोलतील तुझ्याशी. नाहीतर आणि परक्या माणसाशी ते बोलत नाहीत. कोणीच ब्रजवासी नाही बोलत. आश्चर्य वाटलं. ठीक आहे, आपलं आणि हे दिलं, रथ दिला, पितांबर दिला, ते दिले, माळ दिली. आणि उद्धव रथात बसून निघाले. श्रीकृष्ण रथाच्या जवळ उभे आहेत, उद्धव बसलेले आहेत. श्रीकृष्ण काय सांगतात माहिती आहे? हा ज्ञानी आहे. हा तिथे गेल्यानंतर लीनता धारण करणार नाही. ज्ञानी माणूस, वेदांती माणूस कधी कोणाला नमस्कार नाही करणार. असं करेल तर नमस्कार नाही करणार, तो नतमस्तक नाही होणार. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं उद्धवा तिथे गेल्यानंतर माझ्या आईला नमस्कार कर, माझ्या गोपींना नमस्कार कर. आणि कारण काय, श्रीकृष्णाने स्वतः सांगितलं काही जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय करायचं. चला गीतेमध्ये तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. गीता. तिथे जाऊन नमस्कार कर आणि तिथे जाऊन त्यांना लीनतेने प्रश्न विचार, मग बोलते. उद्धवाला काही कळेना. ठीक आहे. आणि काय सांगितलं उद्धवा, आणि डोळ्याला धारा लागल्या. माझ्या आईला सांग की आई मी तुझा ऋणी आहे. देव आपण देवाचे ऋणी आहोत. देवाला ऋणी करणं आपल्या हातात आहे. आईला सांग की आई मी तुझा ऋणी आहे. जी पूतना मला स्तनामध्ये विष भरून मारण्याकरता आली, तिला देखील मी माझ्या धामामध्ये पाठवून दिलं. आई तू मला आपल्या दुधावर लहानाचा मोठा केला. आज मी यशोदेच्या दुधावर वाढलेला कृष्ण म्हणायला जातो. आई मी तुला काय देऊ? आणि माई गोष्ट माझ्या, आणि तिला गोलोक धामात पाठवलं. मी तुला काय देऊ आई? आणि तिला सांग की मी तुझा ऋणी आहे. उद्धवाला देखील आश्चर्य वाटलं की असं त्या यशोदेने काय दिलं असं दा. तेव्हा उद्धव गेले, जायला लागले. उद्धवा भाग्यवान आहेस की ब्रजभूमीमध्ये जातो. असं वाटलं ठीक आहे. आता म्हणतो निघाले. तिथे गेल्यानंतर आणि जसे वृंदावनच्या आणि भूमीवर पोहोचले तसे तिकडनं धूळ येत होती. उद्धव काय करायला लागले? थू थू थू. हे काय आहे? हा संकेत आहे. हे ब्रजभूमीची धूळ आहे ना, ज्या ठिकाणी श्रीकृष्णाच्या लीला झाल्या तिथे आज
प्रत्येक ब्रजवासी, प्रत्येक वृंदावंत राहणारा आणि तिथे आपल्या जो चरणरेष ठेवतो तिथली जरूर, आणि ते वापरतो. ते संकेत करत होते की आधी ही ब्रजरेष ब्रजरज अंगावर घेऊन पवित्र होऊन जा आणि मग या भूमीत प्रवेश कर. ते थू थू करायला लागले बघा. आणि एक दिवस मुक्तीने श्रीकृष्णाला विचारलं. कोणी विचारलं? मुक्तीने. मुक्तीने काय विचारलं? मी सगळ्यांची मुक्ती करत जाते, पण माझी मुक्ती कशी होईल? श्रीकृष्णाला विचारलं मुक्तीने. आणि आमच्या संतांनी काय लिहिलं बघा. मुक्ती कहे गोपाल से मेरी मुक्ती बता. मुक्ती कहे गोपाल से मेरी मुक्ती बता. ब्रजराज उड़ मस्तक पड़े मुक्ति मुक्त हो जाए. श्री राधे मुक्ति मुक्त हो जाए. ब्रज पडली की तू मुक्त होशील, इतकी पवित्र तिथे. आणि आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर उद्धवाच्या कानावर राधे राधे राधे, सगळ्या वृंदावनामध्ये राधे 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 तिथे. आणि एकदम आर्त स्वर यायला लागले. आणि काही काही ग्वाल बाल हातामध्ये काहीतरी घेतलं होतं आणि अनपर. आणि तिथे मथुरेहून वृंदावनला येणार रस्त्यावर वृंदावनच्या भूमीमध्ये, भूमी सोडून नाही, आत बसले होते तिथे. आणि त्यांच्या उद्धवाच्या कानावर एकदम आर्त स्वर यायला लागले. आणि श्रीकृष्ण दिसायला एक सारखे होते. एकदम गालबालांनी बघितलं. राजवेशात गेले होते उद्धव. कन्हैया कन्हैया, बघा केवढा विश्वास की आपला कन्हैया राजा झाला तरी आपल्याला विसरणार नाही. म्हणजे देव सगळ्या जगाचा राजा आहे. देवाबद्दल ही पूर्ण भावना ठेवा आपला. आता आपण म्हणतो आपण गरीब माणसं, आपल्याला काय देव विचारते? गरीबाला देव पहिल्यांदा विचारतो. आणि त्यांनी दुर्योधनाच्या महालामध्ये आणि काही खाल्लं नाही, विदुराच्या झोपडीमध्ये भाजी खाल्ली आहे, लक्षात ठेवा. तेव्हा तर कन्हैया कन्हैया काय, उद्धव रथ घेऊन जवळ गेले. कन्हैया हे बघा मी काय ठेवलंय कन्हैया. उद्धव आश्चर्याने बघायला लागले. हात मागे घेतले. कन्हैया नाही आहे. कन्हैया असता तर रथावर नवडी मारून आपल्या जवळ आला असता. एवढा विश्वास ठेवा की माझा देव माझ्याजवळ केव्हा येईल. हा कन्हैया नाही, कन्हैया सारखा कोणीतरी आहे. आपल्याला काय करायचं? बसले. उद्धव जवळ गेले. काय रे तुम्ही इथे काय म्हणून बसलात? आमचा कन्हैया येतोय. कन्हैया कुठे? अरे कन्हैया मथुरेला आहे. नाराज? आमचा कन्हैया आम्हाला सोडून कधी जात नाही. आमचा कन्हैया नेहमी आमच्या बरोबरच असतो. मग आहे आम्ही त्याची वाट प्रतीक्षा करतोय. त्यांनी सांगितलं मी आणि श्रीकृष्णाचा निरोप आणलेला आहे.
ग्वालबालांनी विचारलं कोणत्या श्रीकृष्णाचा निरोप आणला. उद्धवला वाटलं टू बी लेट आहे इथे, पागल आहे भाड्याने. आता कोणाचं भाड्याने द्यायचं आहे बघा. तर सांगितलं महाराज आमचा कृष्ण आमच्या जवळच आहे, आम्हाला कृष्णाचा निरोप नको आहे, आम्हाला कृष्ण पाहिजे आहे. एकाने विचारलं नाही. बरं, आणि हे तुमच्या हातामध्ये काय आहे? आमच्या श्रीकृष्णाला जे आवडते ते आहे, मला दाखवाल का? एकमेकाकडे बघितलं, श्रीकृष्णाचे कपडे घातले. त्याला उद्धवाला कळ नाही काय बोलले, म्हणजे त्याचा अंतरंग सखा असला पाहिजे. त्याने दाखवले. काय होतं हातात? लोणी खडीसाखर घामानी पचपची झाली होती. हे असं श्रीकृष्ण खाईल. अहो श्रीकृष्ण तर आणि भाजीचं पान देखील खातात.